नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा आता जो तुमचा पेपर नुकताच होऊन गेलेला आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल, काही विद्यार्थी 25च्या तयारीला लागलेले असतील। तर दोन्ही परीक्षांसाठी आपल्या प्लॅटफॉर्मवरती बुक्स अवेलेबल आहेत। प्रत्येक सिरीजमध्ये मी तुम्हाला हे सांगतच आलेले आहेत, सोबत आपली बुक्स रिव्ह्यूची सिरीज पण चालू आहे। तर आत्ता जो आपला पेपर झाला त्या पुस्तकामध्ये आपलं जे इंडियन पॉलिटीचं जे बुक आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, तर या पुस्तकातून आलेले जे क्वेश्चन आहेत ना, ते इथं आपण बघणार आहोत। डेफिनेटली हे आपल्यासाठी वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या। आणि इथून पुढं तुमची जी जर्नी आहे MPSCची, भले तुम्ही कंबाईन देत असाल, तुम्ही राज्यसेवा देत असाल, तर पुस्तकं तुम्ही वापरायला इथं मागं बघू नका, कारण का पुस्तकातूनच तुम्हाला इथं क्वेश्चन दिसत आहेत। कितीही डिफिकल्टी लेवल असू द्या, आपल्या पुस्तकातून हे क्वेश्चन कव्हर होतात। ठीक आहे, ओके। पुस्तकासाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती। इथे तुम्हाला MPSC, PSI, STI, SO, ग्रेड C, UPSC, ऑदर एक्झाम हे असे सगळे सेक्शन दिसत आहेत, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। चला, तर आपण बघत आहोत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024। तर या परीक्षेमध्ये 15 पैकी 14 प्रश्न जे आहेत ना, तर हे 15 पैकी 14 प्रश्न आपल्या या पुस्तकातून कव्हर होत आहेत। पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, याच्या आधी या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे। जवळजवळ 4 ते 5 पार्ट्समध्ये तुम्हाला या पुस्तकाचा मी रिव्ह्यू दिलेला आहे। आणि येणाऱ्या रिटर्न एक्झामसाठी सुद्धा हे पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ठीक आहे, ओके। चला, इथं तुम्हाला दिलेल्या प्रश्न क्रमांकाचे जे क्रमांक आहेत ना, ते सेट ए प्रमाणे आहेत, हे इथं तुम्ही नोट करून घ्या। पहिला क्वेश्चन आपण बघूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता आयोगाने मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत? ठीक आहे, कोण सदस्य आहेत? क्वेश्चन कशाबद्दल आहे? माहिती आयुक्तांच्या, जस्ट एक मिनिट थांबा, माहिती आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल जी समिती आहे ना, त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे। ओके, ऑप्शनमध्ये जर बघितला, पहिला ऑप्शन आहे पंतप्रधान, दुसरा लोकसभेतील विरोधी नेता, राज्यसभेतील विरोधी नेता, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभा सभापती। ठीक आहे, ओके। आता आपल्याला एकतर माहिती आहे की पंतप्रधान सगळीकडे असतात, त्याच्यामुळे सगळीकडे ए ऑप्शन तर आहे, बरोबर। लोकसभेतील विरोधी नेता पण सगळीकडे असतो, बी ऑप्शन पण सगळीकडे आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे इथं तर आपण इलिमिनेट करू शकत नाही। आता इथं राज्यसभेतील विरोधी नेता म्हटलंय, राज्यसभेतील विरोधी नेता असतो का? नाही, हे 2 ऑप्शन गेले। आता आपल्याकडे 2च ऑप्शन आहे। ठीक आहे, ओके। पंतप्रधानांद्वारे नॉमिनेट केंद्रीय कॅबिनेट सभापती कसे असतील, नसतील की नाही, म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ए, बी आणि डी। तर हा क्वेश्चन होता। या क्वेश्चनची जी माहिती आहे ती आपल्या या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाते। मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची नियुक्ती कशा पद्धतीनं होते, तर केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त जे असतात ना, आणि इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्याचे जे अधिकार असतात ना, ते कोणाला असतात? भारताच्या राष्ट्रपतींना। इथं पण क्वेश्चन बनतो, लक्षात घ्या। ठीक आहे, आता इथं काय होतं? राष्ट्रपतींना शिफारस करा। आता जरी इथं राष्ट्रपतींना अधिकार देण्यात आले असले तरी सुद्धा ते काम करताना राष्ट्रपतींना, जस्ट एक मिनिट थांबा, तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे काम आहे ना, या कामी राष्ट्रपतींना शिफारस करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे आणि त्या समितीमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असतो। ठीक आहे, ओके। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये कोण असतं? भारताचे पंतप्रधान असतात, ते असतात अध्यक्ष। ठीक आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, जर लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आलेली नसेल तर काय होतं?
सिच्युएशन ही पण समजून घ्यायची, म्हणजे हेही पुस्तकात दिले की अशा स्थितीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्याला विरोधी पक्षनेता मानलं जाईल अशी तरतूद करण्यात आली. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर असे छोटे छोटे पॉईंटसुद्धा पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत. तर हे सगळं कंटेंट कुठून कव्हर होतं? आपलं या पुस्तकातून कव्हर होतं, लक्षात घ्या. हा होता क्वेश्चन विचारलेला. त्याच्यानंतर बघा, जे नॉमिनेटेड केलेले पर्सन आहेत ना, त्यांच्याबद्दल पण आपल्याला विधान होतं. तर इथं पंतप्रधानांनी नामनिर्देशित करावयाचा एक केंद्रीय मंत्री जो आहे ना, तो एक केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री इथं असतो. आणि या समितीच्या शिफारसीनुसारच राष्ट्रपती काय करतात? मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्ती करतात. ओके, क्लिअर. तर हे संदर्भ आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, केसागर पब्लिकेशन. पेज नंबर पण तुम्हाला इथे दिले, पान नंबर 378. ओके, क्लिअर. तर हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर भारताच्या राज्यघटनेतल्या एका आर्टिकलबद्दल तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही क्वेश्चन थेरीवरती असतात, काही क्वेश्चन डायरेक्ट आर्टिकलवरती असतात. हे पहिल्यापासून आयोगाची पद्धतच आहे क्वेश्चन विचारण्याची. तर क्वेश्चन विचारला आहे की भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक या पदाची तरतूद? पेपर खूप सोपा होता, लक्षात घ्या. आर्टिकल 148, 343, 266, 248. फक्त काय होतं, हे दोन इलिमिनेट करतो आपण घाईघाईमध्ये. 148 आणि 248मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर उत्तर काय आहे? कलम 148. ठीक आहे, ओके. मग आता हे तुम्हाला पदाच्या तरतुदीबद्दल क्वेश्चन विचारला आहे. आपल्याला अशा पद्धतीचे सगळे आर्टिकल्स करायचे असतात आणि हे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं पण आहे अशा चार्ट फॉर्मॅटमध्ये, महालेखा परीक्षकासंबंधी कलम. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये कलम 148 आहे. तसं तर सिक्वेन्सनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. 148 वरती आपल्याला क्वेश्चन होता भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. 149 काय सांगतं? नियंत्रक महालेखा परीक्षकाची कर्तव्ये आणि अधिकार. 150 काय सांगतं? केंद्र आणि राज्यांच्या लेख्याचं प्रारूप. 151 लेखा परीक्षण अहवाल. आता काय होतं, 148 आपल्याला माहिती, 149 आपल्याला माहिती, बरोबर, की आधी 148 म्हणजे याच्यावरून जर तुम्हाला आर्टिकल विचारलं तर वाईस वर्सा तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. तर हे सगळे चार्ट तुम्हाला कुठं मिळतील? पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, केसागर पब्लिकेशन, पेज नंबर 261. तुम्हाला पेज नंबरसुद्धा दिलेले आहेत की इथून क्वेश्चन तुमचे कव्हर होत. 15 पैकी 14 म्हणजे 28 मार्काचे क्वेश्चन तुमचे एकाच पुस्तकातून कव्हर होत आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे केशवानंद भारती खटल्याबाबत. केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. पहिलं विधान आहे सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश अ.एन. रे, ठीक आहे, यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे चालला. बघा, थोडंसं नवीन कंटेंट विचारलं, बरोबर आहे. कारण इथं जे सरन्यायाधीश होते ना, त्यांच्याबद्दल कधी विचारलं नव्हतं. केशवानंद भारती यांच्याबद्दल क्वेश्चन विचारला होता, पण इथं त्यांनी जी न्यायमूर्तींची संख्या असेल वगैरे हे नव्हतं विचारलं. ठीक आहे. 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची रूपरेषा दिली. ठीक आहे, ओके. तर या खटल्याने हे बरोबर आहे. ठीक आहे. सेकंड म्हणजे बरोबर आहे, म्हणजे हे एक सेंटेन्स इथे दिलं. तिसरं बघा, या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. ओके. आणि सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण म्हणावं लागेल. खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक? आता बिनचूक म्हणजे काय? तुम्हाला बरोबर विधानं विचारले. ठीक आहे, बरोबर विधानं विचारले म्हणजे जेवढे काही प्रकरणं झालेले आहेत ही सगळी प्रकरणं तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये एक व्हॅल्यू ॲडिशनल पॉईंट त्यांनी जोडला, जेणेकरून हा क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा बनला. पण आपल्या पुस्तकातून हे सगळं कंटेंट कव्हर होतं. ठीक आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत B, C आणि D. बघूया आपण. बघा,
पहिलं जे विधान आपण बघितलं होतं ना, त्या विधानाबद्दल थोडंसं तुम्ही विचार करा. तर स्वामी केशवानंद विरुद्ध केरळ राज्य 1973. ठीक आहे. SCच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण आले असता संसद मूलभूत हक्कांसह घटनेच्या कोणत्याही भागात फेरबदल किंवा दुरुस्ती करू शकेल, पण काय करणार नाही, घटनेची जी मूलभूत चौकट आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, ते नाही बदलता येणार. हा निर्णय झाला. बरोबर. घटनेचं श्रेष्ठत्व, प्रजासत्ताक, लोकशाही, शासन पद्धती, देशाचं सार्वभौमत्व, घटनेचे निधर्मी संघराज्यात्मक स्वरूप, विधिमंडळ व न्यायालय यांच्या अधिकारांची विभागणी, व्यक्तींची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, ही 6 तत्व, मूलभूत तत्व इथं ठरवण्यात आले. हे सगळं कुठं दिलं आहे आपल्याला? हे सगळं आपल्याला पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र पेज नंबर 107 वरती दिले. मग इथं जे आपलं पहिलं विधान आहे ते पहिलं विधान चुकीचं ठरतं, कारण न्यायाधीश जे आहेत ना, न्यायाधीशांची संख्या इथं चुकीची, नाव चुकीचं दिलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर बरोबर आहे. गोलकनाथ खटलातला रिझल्ट बदलला, हेही बरोबर आहे. न्यायालयीन सक्रियतेचं, सक्रियता म्हणजे आपल्याला पाठीमागच्या एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. 74 नंबरचा क्वेश्चन बघा. भारताचा आकस्मिक निधी याच्यावरती क्वेश्चन आहे. कधी संचित निधीवरती क्वेश्चन विचारला जातो, कधी आकस्मिक निधीवरती विचारला जातो. तर भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे? भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, भारताचे राष्ट्रपती, भारताची संसद, भारताचे पंतप्रधान. ठीक आहे. ओके. तर हे सगळे जे निधी वगैरे आहेत ना, हे तुम्ही करून ठेवा, क्वेश्चन विचारले जातात. तर आकस्मिक निधी जो आहे ना, तो देशाचा आकस्मिक खर्चासाठीचा निधी हा राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली असतो आणि त्याच्यातून आकस्मिक उद्भवणाऱ्या खर्चाची तरतूद होत असते. ओके, म्हणजे उत्तर काय आलं? भारताचे राष्ट्रपती. हे आपल्याला मिळून जातं पेज नंबर 194 वरती. ठीक आहे. विद्यार्थ्यांना प्रूफ पाहिजे असतो की हां इथून क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे तुम्हाला पुस्तक वापरायला सोपं जातं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा 75 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा 75 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला इथं? क्वेश्चन आहे मुंबई खटल्यावरती, म्हणजे या पेपरमध्ये हा दुसरा क्वेश्चन आहे जो खटल्यावरती तुम्हाला विचारलेला आहे. तर मुंबई खटल्यावरती पण पूर्वीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला होता, पण जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारले होते, जस्ट तो खटला कशाशी संबंधित आहे. पण या परीक्षेमध्ये आयोगानं काय केलं, त्या खटल्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारले. ठीक आहे. ओके. तर इथं दिलं आहे. आता इथं तुम्ही क्वेश्चन वाचताना पण खूप केअरफुली वाचा, कारण याच्यातून बरेच क्वेश्चन राज्यसेवेचे कंबाईनला रिपीट होऊ शकतात. ओके. तर घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील, ठीक आहे, ओके, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत मुंबई खटल्याच्या बाबतीत? पहिलं विधान आहे मुंबई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 94 मध्ये दिला. बरोबर आहे का बघा, हे तुम्हाला विचारले. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली केल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. हे बरोबर आहे. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते. हेही बरोबर आहे. बरोबर आहे का बघा? बरोबर आहे. बरोबर. घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. योग्य विधान विचारतात. तर तुम्ही म्हणा मॅडम याच्यामध्ये काय विशेष आहे? विशेष हे आहे की मुंबई खटल्याच्या बाबतीत आणीबाणी संदर्भातील हे सगळे जे पॉईंट्स आहेत ना, हे सगळ्याच पुस्तकामध्ये मिळत नाही. बरोबर. आपल्या पुस्तकामध्ये इथं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या राष्ट्रपतींच्या
घोषणेचं न्यायालयीन पुनरावलोकन केलं जाऊ शकतं का? हा विषय बोमई खटल्यामध्ये SC पुढे झालेला एक कळीचा मुद्दा होता. ओके, 94मध्ये काय झालं, या खटल्याचा निर्णय आहे का सेंटेन्समध्ये आहे, बरोबर. निर्णय देताना न्यायालयानं केलं या प्रश्नावरती होकारार्थी निर्णय. ठीक आहे, आणि काही मुद्दे मांडले. तर हे काही मुद्दे मांडले जे पुस्तकामध्ये दिले ना, सॉरी, तर ते सगळ्याच पुस्तकामध्ये नाही आहे, लक्षात घ्या. बोंबई खटल्याचा उल्लेख बऱ्याच पुस्तकामध्ये आहे, बरोबर. एक्सक्यूज मी. पण न्यायालयाने मांडलेले हे जे मुद्दे आहेत ना, कारण का न्यायालयाने मांडलेल्या मुद्द्यांवरतीच आयोगाने क्वेश्चन विचारले. ओके, की राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या पुष्ट्यर्थ पुरेशी कारणे असणं अगत्याचे असून ती तशी आहेत का हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची आहे. राष्ट्रपतींनी कलम 356 अंतर्गत केलेल्या घोषणेला संसदेनं मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करता येईपर्यंत ती फक्त निलंबित करता येते. चौथा मुद्दा त्यांनी इथं दिला आहे की विधानसभेमध्ये सरकारला बहुमत आहे किंवा नाही हा प्रश्न विधानसभेतच सोडवला जातो. तर तुम्ही चेक करा, इतर पुस्तकामध्ये हे अशा प्रकारचं कंटेंट दिलेलं नाही. त्याच्यामुळं आपल्याला क्वालिटी बुक्समधून खूप सारे क्वेश्चन, म्हणजे 15पैकी 14 क्वेश्चन या पुस्तकातून तुमच्या एक्झाममध्ये आलेले आहेत, क्षीरसागर पब्लिकेशन. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 76 नंबरचा क्वेश्चन आपला काय होता बघा. वाचा क्वेश्चन. क्वेश्चन आहे अयोग्य जोडी ओळखा. ओके, क्वेश्चन विचारलेला आहे अयोग्य जोडी ओळखा. आता हा जो पार्ट आहे या टॉपिकमधून राज्यसेवेला क्वेश्चन डेफिनेटली येतात. आपण घटनेची निर्मिती म्हणतो, तर GK टाईप जो भाग दिलेला आहे आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन आहे. पण जोड्या लावा असा क्वेश्चन नाही आहे, जोड्या लावून दिलेला आहे, चुकीची जोडी ओळखायची. ठीक आहे, ओके. तर राष्ट्रसन्मान कार्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेट फक्त माहीत पाहिजेत, बाकी हा क्वेश्चन जास्त अवघड नव्हता. तर इथं 22 जुलै 47ला काय झालं, संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार झाला. 24 जानेवारी 1950ला काय झालं, राष्ट्रगीताचा स्वीकार. 25 जानेवारी 1950ला दिनदर्शिका आहे का, कुठं नाही. जानेवारी 26, 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार. ओके, तर राष्ट्रसन्मान कार्य घटना समिती घटना तयार करत होती, बरोबर. पण घटना तयार करण्याचं जे कार्य आहे ना, ते करत असताना विधिमंडळ म्हणून पण काम करत होती. पूर्वी आयोगाने क्वेश्चन विचारले JV मावळणकर यांच्यावरती वगैरे. तर त्या समितीनं काही राष्ट्रसन्मान कार्यसुद्धा पार पाडलेली आपल्याला दिसून येतात. कार्य कोणती आहे तिथं तुम्हाला डेट आणि ती कार्य याच्या जोड्या लावायचा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, क्लिअर. जसं की राष्ट्रकुलाचं सदस्यत्व असेल, जनगणमन असेल, बरोबर. त्याच्यानंतर आता टागोरांबद्दल बरंच इथं कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे, फक्त तुम्हाला हे मेन पॉईंट करायचे आहे. 24 जानेवारी 1950 वंदे मातरम असेल, तर याच्यामधूनच आयोगाने काय केलेलं आहे, क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. आणि इथं तुम्हाला अशा पद्धतीने जोड्या लावायचा क्वेश्चन, जोड्या लावायचा म्हणण्यापेक्षा जोड्या लावून दिलेले आहेत, त्यातून रॉंग जोडी ओळखायची आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर हाही क्वेश्चन आपल्या या पुस्तकातून कवर होतोय. पुस्तकामध्ये हे सगळं कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे. पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, क्षीरसागर पब्लिकेशन. पेज नंबरसुद्धा दिलेला आहे, पेज नंबर 56. ठीक आहे, ओके. चला पुढचा बघा, 77 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारला आहे बघा. आता हा जो टॉपिक आहे ना, संघ, त्याचं राज्यक्षेत्र वगैरे, तर हा टॉपिक राज्यसेवेला विचारलाच जातो. कंबाईनला विद्यार्थी स्किप करतात. तर इथं तुम्हाला घटना दुरुस्ती असं टॅग देऊन हा क्वेश्चन विचारलेला आहे की भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा आणि नगर हवेली भारताला जोडण्यात आले. 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव दमन प्रदेश भारताला जोडण्यात आला. 15व्या घटना दुरुस्तीनुसार युटीजमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. आणि 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालयची निर्मिती करतात. दृष्टिक्षेपात सगळी जी परिशिष्ट असतील, घटना दुरुस्त्या असतील, आर्टिकल असतील, हे केलं पाहिजे, कारण हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. तर इथं A आणि D हे 2 पर्याय योग्य आहेत. मधले जे 2 पर्याय आहेत ना, ते
चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत बघा, इथे 11वी घटना दुरुस्ती बरोबर आहे का? नाही. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर 22वी घटना दुरुस्ती मेघालय स्वायत्त राज्य निर्माण करण्यात आलं. 27वी घटना दुरुस्ती झाली 71ला. तिथं ईशान्य क्षेत्राची पुनर्रचना अधिनियम झाला बरोबर. आणि त्याच्यानंतर 72ला मणिपूर त्रिपुरा राज्य असेल. म्हणजे ईशान्येकडच्या राज्यांबद्दलच जास्त इथं तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. पण हा सगळा भाग जो आहे ना, हा सगळा भाग आपल्याला पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र पेज नंबर 82वरती मिळून जातो. तर हा टॉपिक राज्यसेवेसाठी महत्त्वाचा आहे. कंबाईनला थोडे कमी क्वेश्चन विचारले जातात. 78 नंबरचा क्वेश्चन बघा. केंद्रीय माहिती आयोगाबद्दल क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? ठीक आहे. ओके. 5, 10, 6, 8. सोपा क्वेश्चन होता. 10 माहिती आयुक्तांचा समावेश असतो. तर केंद्रीय माहिती आयोगाची रचना याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. मुख्य माहिती आयुक्त असतील, त्याच्यानंतर आणखी कुणाचा समावेश असतो, त्याच्यानंतर याच्यामध्ये आवश्यक वाटतील तितके पण 10पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त. याचा अर्थ असा की माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्ताखेरीज त्यांना धरून 11 आणि त्यांना सोडून जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. हे पण तुम्हाला पेज नंबर 378वरती मिळून जातं. ठीक आहे. 79 नंबरचा क्वेश्चन बघा. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ओके. पहिलं विधान आहे भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. नागरिकत्व टॉपिकमधून क्वेश्चन आहे. नागरिकत्व कायदा 55 साली संमत करण्यात आला. सोपा क्वेश्चन होता हा. घटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. बघा, भाग आर्टिकल परिशिष्ट मी तुम्हाला आत्ताच बोलले की सतत रिवाईज करा बरोबर. तुम्हाला योग्य विधानं विचारलेत. एकल नागरिकत्व बरोबर आहे, फक्त भारताचे नागरिक म्हणतो आपण बरोबर. ओके. तर इथं काय चुकलेलं आहे? सी सेंटेन्समध्ये काय चुकलेलं आहे, कोणत्या भागामध्ये आहे लक्षात घ्या. तर नागरिकत्वाविषयी घटनात्मक तरतुदी तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातात इथं. तर इथं दुसऱ्या भागामध्ये आहे. चौथ्या भागामध्ये काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चौथ्या भागामध्ये काय आहे? ठीक आहे. ओके, क्लिअर. तर भाग दुसरा कलम 5 ते 11 इथं नागरिकत्वासंबंधी कायमस्वरूपी कायदेशीर तरतुदी करून ठेवणं हा घटनाकारांचा हेतू होता का? नव्हता. ठीक आहे. राज्यघटना अंमलात येते वेळी कोणाला भारतीय नागरिक समजले जावे हे स्पष्ट करणं इतकाच त्यांचा हेतू होता. ओके. त्याच्यानंतर 55चा कायदा आहे. भारतात एकच नागरिकत्व आहे. स्वरूप संघराज्य असलं तरी सुद्धा, म्हणजे इथं आपण निमसंघराज्य, वाटाघाटीचं संघराज्य जे म्हणतो ना, अमेरिका, स्वित्झर्लंड इथं संघराज्य किंवा देशाचं नागरिकत्व आणि राज्यामध्ये त्या व्यक्तीचं राज्याचं नागरिकत्व असं दिसून येतं. पण आपल्याकडे तसं आहे का? आपल्याकडे तसं नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. दुहेरी नागरिकत्व आपल्याकडे नाही. लक्षात आलं? क्लिअर. तर हे तुम्हाला काय करायचं इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. लक्षात घ्या. इथं बघा, भारताच्या कोणत्या भागात जन्म झाला असला तरीसुद्धा, कुठंही तुमचं वास्तव्य असलं तरीसुद्धा घटनेने भारताच्या नागरिकांना दिलेले नागरी आणि राजकीय अधिकार समान तत्वावरती मिळतात. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. संदर्भ आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र पेज नंबर 94, 95, 99. ठीक आहे. ओके. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? बघा, आर्टिकलवरती क्वेश्चन आहे. कलम जसं तुम्हाला भाग विचारला ना नागरिकत्वासंबंधी, तसं इथं तुम्हाला आर्टिकल विचारले. कोणत्या आर्टिकलमध्ये? 324 ते 329 निर्वाचन आयोगाची महत्त्वाची कलमे अशा प्रकारे तुम्हाला बुकमध्ये दिलेली आहेत. 324 आता हे डिटेलमध्ये वाचून पण घ्या. 324 काय आहे? निवडणुकांबाबतचे अधीक्षण आहे, निदेशन आणि नियंत्रण, निवडणूक आयोगाचे अबाधित अधिकार. 325 तरी धर्म, वंश, जात किंवा लिंग याच्यावरून मतदार यादीमध्ये समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही. 326 लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यांच्या निवडणुका. त्याच्यानंतर प्रौढ मताधिकाराद्वारे 327 विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार. 328
राज्य विधानमंडळाचा अधिकार. ओके, तर हे तुम्हाला दिलेलं आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, पेज नंबर 341. बघा, पेज नंबर तुम्हाला दिलेले, त्याच्यावर तुमच्या लक्षात येते की या पुस्तकातून हे सगळे क्वेश्चन कवर होत आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. 81 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते. म्हणजेच काय, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करतं. चुकीचं आहे ना, लगेच लक्षात येतं. म्हणजे इथं तुम्हाला धर्मनिरपेक्षचा अर्थ विचारला, बरोबर. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, खालचा एक आहे, बरोबर. त्याच्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला, हा हे बरोबर आहे, टाळलेलं आहे. बी पाहिजे तुम्हाला, इथं पण आहे. राज्य सगळ्या धर्मांना समान समजते, हे पण आपल्याला पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन गेला. म्हणजे धर्मनिरपेक्ष किंवा धर्मातीत म्हणजे काय, हे इथं विचारलेलं आहे. सगळ्या जनतेला श्रद्धा पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. इथं अपवादाशिवाय धार्मिक शिक्षण देण्यास, हे चुकीचं आहे का, चुकीचं, बरोबर. लक्षात आलं. तर धर्मनिरपेक्ष आपण प्रिएम्बल टॉपिकमध्ये पण वाचतो, बरोबर. ही जी संज्ञा आहे, तर धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये आहे, 42व्या दुरुस्तीनं केलेला आहे, बरोबर. उल्लेख नसताना सुद्धा भारतीय घटनेला हे अभिप्रेत होतं, लक्षात घ्या. आणि धर्मनिरपेक्ष राज्यात अपेक्षित असलेल्या मूलभूत हक्कांचा घटनेत समावेश पण होता. आधुनिक लोकशाहीच्या विकासामध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व खूप मोठं आहे. तुम्हाला आता ॲन्सर रायटिंगमध्ये हे सगळं द्यावं लागेल. आणि इथूनच तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन विचारलेला होता. ब्रिटिशांनी मुस्लिम अल्पसंख्याकाच्या धार्मिक अभिनिवेशाला प्रोत्साहन देऊन काय केलं, भेदनीतीचा अवलंब केला, द्विराष्ट्राची कल्पना जोपासली, वगैरे वगैरे. हे सगळं आपण हिस्ट्रीमध्ये पण थोडंफार अभ्यासतो, बरोबर. लक्षात आलं, क्लिअर. तर इथं तुम्हाला बघा, तर इथं तुम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल इतकी सारी माहिती दिलेली आहे. 25 ते 28 कलम असतील, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असेल, आर्टिकल्स असतील, हे सगळं तुम्हाला कुठं मिळतं, हे सगळं तुम्हाला क्वालिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, केसागर पब्लिकेशन, पेज नंबर 63, 117. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे 82 नंबरचा क्वेश्चन काय विचारला आहे बघा. क्वेश्चन विचारलेला आहे, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय याच्यापूर्वी पण असा क्वेश्चन विचारला होता, तुम्ही क्वेश्चन पेपर चेक करून बघा. राजधानी क्षेत्र म्हणून, बरोबर. 69वी घटनादुरुस्ती. तर घटनादुरुस्ती आणि आर्टिकलवरती डायरेक्ट क्वेश्चन येतात, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. हे तुम्हाला पेज नंबर 172वरती मिळून जातं. त्याच्यानंतर 83 नंबरचा क्वेश्चन, पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता हा क्वेश्चन आहे ना, खूप कमी विद्यार्थ्यांना सॉल्व्ह झाला असेल, कारण पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खूप कमी पुस्तकामध्ये दिलं आहे. त्यापैकी आपल्या पुस्तकामध्ये हे आहे की बाबा 25 ऑक्टोबर, सगळ्या डेट आहेत बघा, 51 ते 21 फेब्रुवारी 52. इथं पहिल्या निवडणुकीनंतर 17 एप्रिल 52ला लोकसभेची स्थापना. लोकसभेचं पहिलं अधिवेशन 13 मे 52. पहिला कालावधी पूर्ण केला 1 एप्रिल 1957ला विसर्जित झाले. तर इथं तुम्हाला विधाने विचारात घ्या म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलं आहे, जी व्ही मावळकर लोकसभेचे उपसभापती होते. तर इथं फक्त ए आणि बीच करेक्ट आहे, कारण का डीमध्ये जर तुम्ही बघितलं, जी व्ही मावळकर पहिल्या लोकसभेचे उपसभापती म्हटलं आहे, बरोबर. अध्यक्ष होते ना मावळकर, उपाध्यक्ष शैनम अय्यंगार होते, बरोबर. मावळकर 46 ते 56 10 वर्ष लोकसभेचे अध्यक्ष होते, लक्षात घ्या. तर हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर हा एक क्वेश्चन इथं विचारलेला होता, जो तुमचा आपल्या पुस्तकामधून कवर होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलेला होता, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार आता इथे तुम्हाला माहिती आयोगावरती क्वेश्चन आला, निवडणूक आयोगावरती क्वेश्चन आला, आणि आता इथं पुढं तुम्हाला कशावरती क्वेश्चन विचारला आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग. 3 क्वेश्चन विचारले. ठीक आहे, स्थापना करण्यात आली. आर्टिकल इथं तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार महिला आयोगाची स्थापना.
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना, 27 डिसेंबर 93 मानव अधिकार आयोगाची स्थापना. तर इथं तुम्हाला कोणत्या तरतुदी बरोबर आहेत ते विचारले, बरोबर. आता इथं आर्टिकल चुकले का बघा, बी आणि सी बरोबर आहे, इथं डेट चुकलेली आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पटकन. मग अशा प्रकारचं सगळं जे कंटेंट आहे ना ते आपल्याला स्टँडर्ड बुक्समध्ये मिळून जातं, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे की बाबा हा जो अनुसूचित जाती जमातीसाठी आयोग आहे ना, हा कशासाठी आहे, दुर्बल घटकांसाठी आहे, बरोबर. इथं तुम्हाला त्याची स्थापना कधी झाली, 2003 89वी घटना दुरुस्ती फेब्रुवारी 2004 असेल. त्याच्यानंतर कोणतं कलम घटनेमध्ये जोडलं, 338 कलम जोडलेलं आहे. वैधानिक दर्जा असेल, बरोबर. अल्पसंख्याक आयोग असेल, हे सगळं तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि देऊन फायदा नाही आहे, आपल्याला काय करावं लागतं, ते व्यवस्थित वाचावं लागतं. कारण जसं राज्यसेवेला डायरेक्ट आर्टिकल्सवरती क्वेश्चन आले, थेरी डिटेलमध्ये विचारली, तसं पुढे जाऊन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर पेज नंबर 325, 360, 359, ओके. त्याच्यानंतर 85 नंबरचा क्वेश्चन होता, कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते. कलम 226. सोपा क्वेश्चन आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने त्यांनी इथे विचारलेला आहे. तिथे उच्च न्यायालयाचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणून दिलेलं आहे पुस्तकामध्ये. 226, भारतातील कोणतीही व्यक्ती इथं आदेश देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला दिलेला आहे. आणि हा जो सगळा भाग आहे हा पुस्तकामध्ये आपल्याला कुठं मिळतो, हा पुस्तकामध्ये आपल्याला पेज नंबर 272, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये पॉलिटीचे 15पैकी 14 क्वेश्चन आपल्या पुस्तकातून कवर होत आहेत. पेपर अतिशय नवीन पद्धतीने सेट केलेला होता. तर क्वालिटी बुक्स वापरा जेणेकरून तुमचा रिझल्ट लवकर येईल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.